हॅलो, नमस्कार सर्वांना. मी अमोल भोजने, मराठी शेअर मार्केट क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, अ, 2 ते 3 दिवसांपासून म्हणजे या आठवड्यापासून एक न्यूज खूप व्हायरल होत आहे स्टॉक मार्केटविषयी. काय न्यूज होत आहे, की अमेरिकेचे एक इकॉनॉमिस्ट आहेत. त्यांचं नाव आहे मिस्टर हॅरी डेंट. ते हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये खूप मोठ्या पोस्टवरती आहेत, इकॉनॉमिस्ट आहेत. आणि त्यांनी असं प्रिडिक्शन केलेलं आहे, की 2025 मध्ये म्हणजे 24च्या एंडला आणि 25च्या बिगिनिंगला अमेरिकन मार्केट जे आहे ते खाली येणार आहे, कोलॅप्स होणार आहे. म्हणजे मार्केटचा जो बबल झालेला आहे मोठा, जो फुगा फुगलेला आहे मार्केटचा, तो फुटणार आहे. मार्केट खाली येईल. त्यांचं असं म्हणणं आहे, की मार्केटमध्ये ज्या प्राइजेस बनलेल्या आहेत, त्या सर्व आर्टिफिशियल आहे. प्राइस मॅनिप्युलेट झालेल्या असं त्यांचं म्हणणं आहे. आता हे हॅरी डेंट कोण आहेत आणि यांच्या बोलण्याला एवढं महत्त्व का आलेलं आहे? आधी आपण त्याच्याबद्दल डिस्कस करू. नंतर मी तुम्हाला सांगेल, की त्यांनी जे म्हटलेलं आहे, त्याचा आपल्या मार्केटवरती म्हणजे आपल्या देशातल्या मार्केटवरती काय परिणाम होणार आहे? जर झाला, तर तो खरंच होईल का? आणि मी तुम्हाला एक रिअल आकडेवारी दाखवणार आहे, की त्यांचा आपल्या मार्केटवरती किती इम्पॅक्ट होऊ शकतो. सो व्हिडिओला तुम्ही खूप केअरफुली बघा. खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. या व्हिडिओमुळे खूप लोकांच्या मार्केटमध्ये जे इन्व्हेस्टमेंट करतात त्याच्याविषयी त्यांचा व्ह्यू चेंज होणार आहे. जे रुमर्स येतात त्याच्याविषयी पण तुमचा व्ह्यू खूप चेंज होणार आहे आणि या व्हिडिओ नंतर तुम्ही स्वतः डिसाईड करणार, की मार्केटमध्ये खरंच अशा गोष्टीला महत्त्व द्यायचं आहे की नाही. सो व्हिडिओला एंडपर्यंत बघा. सो जे हॅरी डेंट आहे, ते एक इकॉनॉमिस्ट आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे, की मार्केटमध्ये 2025च्या बिगिनिंगला किंवा 24च्या एंडला खूप मोठा ब्लास्ट होणार आहे. मार्केट खाली येईल. अमेरिकेचा जो इंडेक्स आहे, NASDAQ आणि S&P जसं आपल्या देशात निफ्टी आहे, सेन्सेक्स आहे, तसं तिथं NASDAQ आहे आणि S&P 500 आहे. ते साधारण 80% to 90% पर्यंत खाली येतील असं त्यांचं म्हणणं आहे. आता हॅरी डेंटच्या बोलण्याला एवढं इम्पोर्टन्स का आलेलं आहे, की हॅरी डेंटनी 1989ला 1989 ला जपानच्या ॲसेट प्राइस विषयी म्हणजे जपान च्या ॲसेट प्राइस विषयी जे प्रिडिक्शन दिलं होतं, ते खरं ठरलं होतं, की तिथे पण काही मॅनिप्युलेशन झालेलं आहे आणि तिथल्या मार्केटवरती त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. सो त्यांनी जे प्रिडिक्शन तेव्हा दिलं होतं, ते खरं ठरलं. त्याच्यानंतर त्यांनी 2000ला पण एक प्रिडिक्शन दिलं होतं डॉट कॉम प्राइसच्या बबलविषयी. डॉट कॉम प्राइसच्या बबलविषयी त्यांनी प्रिडिक्शन केलं होतं, की हा पण एक बबल फुटणार आहे आणि ते पण त्यांचं प्रिडिक्शन जे आहे ते खरं ठरलं. बरोबर. आता त्यांनी जे प्रिडिक्शन दिलं ते खरं ठरलं. आपण या गोष्टीला मानू आणि एक अमेरिकन मार्केटचा आपल्या मार्केटवरती पण इम्पॅक्ट होतो. 2008ला अमेरिकन मार्केटमध्ये एक लेमन ब्रदर्स नावाची अमेरिकन बँक आहे. त्या बँकेचा खूप मोठा घोटाळा पुढे आला होता. लेमन ब्रदर्स नावाची बँक आहे. त्यामुळे आपलं जे मार्केट आहे, आपलं इंडियन मार्केट तेव्हा 2008ला निफ्टी आणि सेन्सेक्स मी तुम्हाला निफ्टीबद्दल सांगतो. अमेरिकन मार्केट तेव्हा खाली आलं होतं साधारण 10% पर्यंत आणि इंडियन मार्केटचा जो बेंचमार्क आहे, जो इंडेक्स आहे निफ्टी, तो निफ्टी खाली आला होता साधारण 60%. 60% निफ्टी तेव्हा खाली आलं होतं. मी तुम्हाला त्याचा आकडा पण दाखवतो. मी तुम्हाला त्याच्या व्हॅल्यूज पण दाखवतो, की कुठल्या लेव्हलपासून निफ्टी खाली आलं होतं. मी तुम्हाला निफ्टीच्या चार्टवरती नेतो. चार्टवरून आपल्याला समजायला खूप सोपं होईल. ओके. खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत कंटिन्यू करा. मी निफ्टीचा चार्ट ओपन करतो. हा माझ्या निफ्टीचा चार्ट आहे. मंथली टाइम फ्रेम मी इथं सेट केलेली आहे. होप माझा चार्ट जो आहे तो सर्वांना व्हिजिबल असेल. आता इथे बघा, निफ्टीच्या चार्टवरती मी मंथली टाइम फ्रेम सेट केली आहे. इथे तुम्ही मंथली टाइम फ्रेम बघू शकता आणि मंथली टाइम फ्रेमवरती ही एक कॅन्डल आहे. ओके. आणि मार्केट इथून इथपर्यंत आलेलं आहे. ओके. मी जिथं मार्क करते त्या लेव्हलपासून. आता मी ज्या कॅन्डलवरती कर्सर ठेवलेला आहे, ती कॅन्डल आहे 1/1/2008 ची. 1/1 म्हणजे 1 जानेवारी 2008 ची कॅन्डल आहे. हाय प्राइस आहे निफ्टीची, निफ्टी 50ची 6357. बरोबर? म्हणजे तिथून मार्केटमध्ये फॉल स्टार्ट झाला 1/1/2008 पासून. तर तो फॉल कंटिन्यू होता कधीपर्यंत? या कॅन्डलपर्यंत. म्हणजे कुठल्या महिन्यापर्यंत? सप्टेंबर महिन्यापर्यंत. सो लो आहे निफ्टीचा सप्टेंबर सॉरी ऑक्टोबर महिन्यापर्यंत.
निफ्टीचा लो आहे 2008 मध्ये बनलेला 2252. आपण कॅल्क्युलेट, मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो की निफ्टीमध्ये किती फॉल झालेला. 2252 वरती मार्केट आलं आणि हाय होता निफ्टीचा त्या वर्षी झालेला, म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला 6136. सो 6136. ओके, मी कॅल्क्युलेट करतो तुमच्या समोर. 6136 मायनस 2252. ओके, हा डिफरन्स आलेला आहे 6136 मायनस 2252. ओके, 3884. म्हणजे निफ्टी जो आहे तो 3884 पॉइंट्सने खाली आला होता. मी एकदा पुन्हा लो चेक करतो. 2252 आहे 10व्या महिन्यातला लो 2008च्या, आणि हाय आहे वर्षाच्या सुरुवातीला 6357. बरोबर, 6357 मायनस 2252. ओके, सो ओके थोडं करेक्शन. 4105 पॉईंटने मार्केट खाली आलं होतं. किती? 4105 पॉईंटने. निफ्टीचा जो हाय आहे तो आहे 6357. 6357 निफ्टीचा हाय आहे, आणि निफ्टीचा जो त्याच महिन्यातला लो आहे तो बनलेला आहे 2252. ओके, सो 4105 पॉईंटने निफ्टी 2008 ला खाली आलो होतं. 4105. ओके, इंटू 100, याला 100 ने मल्टिप्लाय करू, डिवायडेड करू निफ्टीची त्या वर्षाची हाय प्राइस. सो निफ्टीची त्या वर्षाची हाय प्राइस किती आहे? 6357 इंटू 100 डिवायडेड बाय 6357. सो 64.57. म्हणजे निफ्टी 2008ला, निफ्टीमध्ये 2008ला जो फॉल आला होता, अमेरिकन मार्केटमध्ये जो घोटाळा झाला होता, त्यामुळे निफ्टीमध्ये जो फॉल आला होता तो होता 64%. म्हणजे मार्केट 64% खाली आलं होतं. तुम्ही हे स्वतः कॅल्क्युलेट करू शकता. निफ्टीचा चार्ट तुम्ही ओपन करू शकता. हाय आणि लो प्राइस तुम्ही बघून स्वतःपणे कॅल्क्युलेशन करू शकता. बरोबर. सो आता अमेरिकन मार्केटचा इंडियन मार्केटवरती काय परिणाम होतो? अमेरिकेमध्ये मार्केट खाली आलं तर आपलं इंडियन मार्केट का खाली आलं? आता हा पॉइंट आपण डिस्कस करू. अमेरिकन मार्केट, आपल्या देशातलं जे मार्केट आहे, आपल्या देशात मार्केटमध्ये 3 प्रकारचे इन्व्हेस्टर आहेत. एक आहे FII, दुसरे आहे DII, आणि तिसरे आहेत रिटेल इन्व्हेस्टर. FII म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. आणि थर्ड जी कॅटेगरी आहे ती आहे आपली, आपण आपण म्हणजे तुम्ही आणि मी, रिटेल इन्व्हेस्टर. ओके, आता मित्रांनो, 2008ला 2008ला आपल्या देशात जे इन्व्हेस्ट करणारे जे लोक होते ते फार कमी होते. 2008चा जर आपण आकडा बघितला इन्व्हेस्ट करणाऱ्या लोकांचा आपल्या देशाच्या मार्केटमध्ये, तो होता साधारण 3 ते 4%. आज आपल्या देशातल्या स्टॉक मार्केटमध्ये जे इन्व्हेस्टर्स आलेले आहेत, किंवा जे लोक नवीन मार्केटमध्ये आलेले आहेत आपल्या इंडियन मार्केटमध्ये, भारतीय शेअर मार्केटमध्ये, ते आहेत 15%. 15% पेक्षा जास्त. बरोबर. सो अमेरिकन मार्केटचा तेव्हा आपल्या देशात खूप पैसा असायचा. अमेरिकेचं मार्केट मध्ये जर फॉल आला तर तिथले जे काही ऍसेट मॅनेजमेंट करणाऱ्या कंपनीज आहेत ते आपल्या भारताच्या मार्केटमधून पण पैसे त्यांचे विड्रॉ करायचे किंवा सेलिंग करायचे. त्यामुळे आपलं मार्केट नॅचरली खाली यायचं. आता कशी कंडिशन आहे? आता मी तुम्हाला एक आकडेवारी दाखवतो, आणि ते आकडेवारी दाखवल्यानंतर तुम्ही स्वतः जज करू शकणार की अमेरिकेमध्ये जे प्रिडिक्शन आलेलं आहे अमेरिकन मार्केट फॉल होण्याचं, त्यामुळे आपल्या मार्केटवरती परिणाम होऊ शकतो का, मी तुम्हाला दाखवतो. हा एक डेटा आहे. ओके, ही एक डेटा शीट आहे. या डेटा शीट मध्ये काय माहिती आहे? ही समरी आहे 2024 पासून, म्हणजे जून 2024 ते जुलै 2023चा हा डेटा आहे. म्हणजे साधारण हा डेटा आहे 1 वर्षाचा. आज हा व्हिडिओ मी 15 जूनला रेकॉर्ड करतोय, तर 15 जून पर्यंतचा हा डेटा आहे, जुलै 2023 पासूनचा. कशाचा डेटा आहे हा? इथे बघा, एफ आय आय कॅश बाय म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्सनी आपल्या देशामध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे मंथ वाईज, हा त्याचा डेटा आहे. ओके, आणि त्यांनी मंथ वाईज किती सेलिंग केलेली आहे हा त्याचा इथे डेटा आहे. आणि त्यांची नेट पोझिशन काय आहे, म्हणजे त्यांनी किती विकलं महिन्यात आणि किती खरेदी केलं, हा त्यांचा डेटा आहे. सो हे जी टोटल आहे पूर्ण, ही एवढी FII नेट कॅश मागील 1 वर्षामध्ये, जुलै 2023 पासून तर जून 2024 पर्यंत,
जुलै 2023 पासून तर जून 2024 पर्यंत FIIs ने, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत त्यांनी आपल्या देशामध्ये जी नेट खरेदी केलेली आहे, म्हणजे त्यांनी जी म्हणजे खरेदी मायनस सेलिंग, म्हणजे बाय मायनस सेल इक्वल टू त्यांची नेट पोझिशन येते. म्हणजे बाय किती केलं आणि सेल किती केलं इज इक्वल टू नेट पोझिशन. त्यांची नेट पोझिशन येते मागील 1 वर्षाची, ती येते, मी इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे, तुम्हाला मी दाखवतो. त्यांनी किती केलेलं आहे मागील 1 वर्षामध्ये. त्यांनी खरेदी केलेली आहे आपल्या देशामध्ये 2,74,360 कोटी रुपयाची. 2,74,360 कोटी रुपयाची त्यांनी आपल्या देशामध्ये नेट परचेसिंग केलेली आहे. ओके. आता दुसरा आपण डेटा बघू. हा आहे FIIचा. इथे बघू आपण DIIचा डेटा. DII म्हणजे कोण? DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. DII ची नेट बाईंग आणि DII ची नेट सेलिंग. या DIIच्या बाईंग मायनस सेलिंग किंवा या दोघांमधला जो डिफरन्स आहे, याचं जे नेट कॅल्क्युलेशन येत आहे ते येत आहे सर्व प्लस मध्ये. हे बघा, पूर्ण जून 2024 पासून तर जुलै 2023 म्हणजे मागील 1 वर्षामध्ये DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी फक्त आपल्या देशामध्ये किंवा आपल्या देशातले जे DIIs आहेत त्यांनी फक्त बाईंग केलेली आहे, त्यांनी खरेदी केलेली आहे. आता त्यांनी किती खरेदी केलेली आहे त्याचा पण मी तुम्हाला आकडा सांगतो. DIIsने आपल्या देश म्हणजे DIIsने टोटल जी बाईंग केलेली आहे 1 वर्षामध्ये ती आहे 3,23,704 कोटी रुपयाची. 3,23,704 कोटी रुपये. DIIs पेक्षा FIIs पेक्षा DIIs न जास्त पोझिशन्स घेतलेल्या आहेत. आधी तसं नव्हतं. आधी FIIच्या जास्त पोझिशन्स असायच्या आणि DIIच्या कमी पोझिशन असायच्या, कारण की FIIs म्हणजे फॉरेनचे इन्व्हेस्टर खूप जास्त पैसा घेऊन आपल्या देशात यायचे. आता तसं नाही राहिलं. आता DIIs कडे खूप पैसा आलेला आहे. DIIs म्हणजे कोण? डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. आता DIIs मध्ये कोण येते? DIIs मध्ये येतात म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्स. आपल्या देशामध्ये म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या लोकांची जी संख्या वाढलेली आहे ती खूप जास्त पटीने वाढलेली आहे. स्पेशली कोविडच्या नंतर खूप लोक SIP म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकत आहेत. दर महिन्याला साधारण 25 कोटी, 30 कोटी, 40 कोटी, 40 कोटी हजार, ओके, 20,000 कोटी, 30,000 कोटी एवढा पैसा मार्केटमध्ये येत आहे. कुठल्या? म्युच्युअल फंड मार्केटमध्ये. बरोबर. मग आता आपण जर ह्या दोघांना कम्पेअर केलं, आपण FIIs आणि DIIs ला जर कम्पेअर केलं, हा तर कशाचा डेटा आहे? हा इन्स्टिट्यूशनल डेटा आहे, म्हणजे इन्स्टिट्यूशनचा. ओके. FIIs इन्स्टिट्यूशन आणि DIIs इन्स्टिट्यूशन. सो DIIs भारी पडत आहेत FIIs वरती मागील वर्षभरापासून. आता दुसरा एक डेटा आपण किंवा दुसरं एक डिस्कशन करू आपण. दुसरं म्हणजे कोण? रिटेल इन्व्हेस्टर. रिटेल इन्व्हेस्टर जे आलेले आहेत 2008 ला रिटेल इन्व्हेस्टर मार्केटमध्ये होते साधारण 3 ते 4%. ओके. 3 ते 4% रिटेल इन्व्हेस्टर मार्केटमध्ये होते. आता रिटेल इन्व्हेस्टर जे आलेले आहेत ते झालेले आहेत साधारण 15% टोटल पॉप्युलेशनच्या. आणि मार्केटचं जे कॅपिटल आहे ते पण खूप वाढलेलं आहे. मागील वर्षभरापासून मार्केटनं जो राईज दाखवलेला आहे तो खूप चांगला आहे. अमेरिकन मार्केटमध्ये खूप सारे अपडाऊन्स आलेले आहेत, पण त्याचा आपल्या देशातल्या मार्केटवरती खूप मेजर इम्पॅक्ट झालेला नाही आहे. सो या डेटावरून आपण एक इथं कन्क्लूड करू शकतो. एक एक नॉर्मली सांगू शकतो की अमेरिकन मार्केटमध्ये जे प्रिडिक्शन आलेलं आहे, अमेरिकन मार्केटविषयी ज्या काही गोष्टी बोलल्या जात आहेत ते तिथल्या मार्केटसाठी ठीक आहे. आपल्या मार्केटवरती पण त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. आपण त्या गोष्टीला डिनाय नाही करू. पण एवढा मेजर इम्पॅक्ट होणार नाही की अमेरिकेचं मार्केट जर 90% खाली येत आहे तर आपलं मार्केट पण 90% खाली येईल. का? की आपल्या देशात आता बॅलन्स करणारे लोक खूप आलेले आहेत. मार्केटला सपोर्ट करणारे लोक खूप आलेले आहेत. DIIs कडे खूप पैसा आलेला आहे आणि रिटेल इन्व्हेस्टर जागृत झालेला आहे. खूप लोक इन्व्हेस्टमेंट कडे आलेले आहेत. यामुळे ते जे प्रिडिक्शन आहे ते आपल्या मार्केटमध्ये अॅक्युरेटली किंवा जसं अमेरिकन मार्केटमध्ये होईल तशा प्रकारे त्याची इम्पॅक्ट आपल्या मार्केटमध्ये होण्याची शक्यता जी आहे ती खूप कमी आहे. आणि हे खूप दिवसापासून बोलल्या जात आहे की मार्केटमध्ये क्रॅश येईल, मार्केटमध्ये क्रॅश येईल, मार्केटमध्ये क्रॅश येईल, मार्केटमध्ये क्रॅश येतो आणि जातो पण. ते पण आपल्याला माहिती पडत नाही. आणि मार्केटमध्ये क्रॅश आला जरी तर तो एक आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी घेऊन होतो, एक संधी घेऊन होतो. कारण की मार्केट जर खाली आलं, मार्केटला वर जाणंच आहे. मार्केट कितीतरी वेळा खाली आलं. कोविडमध्ये खाली आलं, इलेक्शनचे रिझल्ट आले तेव्हा मार्केट खाली आलं.
त्याच्यानंतर अदानीच्या ग्रुपबद्दल 2022ला एक न्यूज आली होती, तेव्हा मार्केट खाली आलं. सो मार्केटमध्ये हे गोष्टी होतच राहतात. पण जेव्हा मार्केट खाली येईल, ती आपल्यासाठी एक संधी आहे. सो ह्या संधीचा पण आपल्याला फायदा घ्यायचा आहे, जेव्हा जर मार्केट खाली आलं तर. ओके. सो व्हिडिओमधली माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल, तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तुमचे काही डाउट्स असतील ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांच्या मनात असे डाउट्स आहेत, नक्की त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तुम्ही स्वतः हे ॲनालिसिस करू शकता मार्केटविषयी. असा हा जो डेटा आहे, हा सेन्सिबलवरती फ्रीमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही सेन्सिबलच्या वेबसाईटवरती जाऊन हा डेटा घेऊ शकता. आजच्यासाठी थांबू. सर्वांना थँक यू. धन्यवाद. हॅव अ नाईस डे.